तर आपण क्लासिफिकेशन ऑफ कीटोन मध्ये सिंपल कीटोन आणि मिक्स कीटोन असे क्लासिफिकेशनचे दोन पार्ट समजून घेणार आहोत कीटोनसाठी. सिंपल कीटोन मध्ये जेव्हा दोन्ही जे अल्किल किंवा एरिल ग्रुप अटॅच असेल ते जर सारखे असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, सिंपल कीटोन किंवा सिमेट्रिकल कीटोन म्हणणार आहोत. जसं मी घेतलं एक ऍसिटोन, हे सिंपल कीटोनचं एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर मी जर इकडे काय घेतलं असतं, बेन्झोफिनोन. बेन्झोफिनोन म्हणजे C6H5CO C6H5 असं जर घेतलं असतं तर आपण काय म्हटलं असतं, याला बेन्झोफिनोन म्हटलं असतं, आहे की नाही. आणि हे कशाचं एक्झाम्पल आहे, सिंपल कीटोनचं किंवा डायफिनिल कीटोन म्हणू शकता तुम्ही, है ना, अशा प्रकारे. तर सिंपल कीटोनची डेफिनेशन तशी द्यायची आहे, द कीटोन्स इन विच बोथ अल्किल ग्रुप और एरिल ग्रुप अटॅच टू द कार्बोनिल कार्बन एटम आर सेम, कॉल्ड एज सिंपल कीटोन और सिमेट्रिकल कीटोन. दुसरा मिक्स कीटोनची डेफिनेशन देताना आणि त्याचे दोन एक्झाम्पल देऊ शकतो आपण, आहे की नाही. एक्झाम्पल मध्ये आपल्याला जेव्हा एक्झाम मध्ये विचारलं तेव्हा, तर हा जर कीटोन्स घेतला आपण आणि याच्यातले जे कार्बोनिल कार्बन आहे, याच्या कार्बोनिल कार्बनच्या दोन्ही व्हॅलन्सी पैकी एक व्हॅलन्सी मिथिलना आहे आणि एक दुसऱ्या अल्किल ग्रुपला अटॅच आहे, किंवा या कार्बोनिल ग्रुपला जे दोन्ही व्हॅलन्सीज आहेत त्यापैकी एक व्हॅलन्सी कशाला अटॅच आहे, C6H5, है की नाही. कशाला अटॅच आहे, C6H5 म्हणजे फिनिल रिंग आहे ना. आणि दुसरी कोणती अटॅच आहे, CH3. काय नाव सांगितलं होतं मी आता, ऍसिटोफिनोन. काय म्हणतो, ऍसिटोफिनोन. आणि हे इथिल मिथिल कीटोन. या कीटोनला आपण कोणते कीटोन म्हणणार आहोत, मिक्स कीटोन. डेफिनेशन्स या फॉर्म्युलाला स्पॉन करायची आहे. these are the ketones in which काय लिहिसाल, the alkyl group attached to the carbonyl carbon atoms are different. Alkyl or aryl group attached to the carbonyl carbon atoms are different, are called as mixed ketone. बरोबर आहे. असे खूप सारे एक्झाम्पल तुम्हाला विचारू शकते की आपला सिंपल कीटोन कोणता आहे आणि मिक्स कीटोन कोणता आहे. ठीक आहे, ते हे झालं कोणाची इन्फॉर्मेशन्स, अल्डिहाइड अँड कीटोनच्या इन्फॉर्मेशन झाल्या क्लासिफिकेशन्स पर्यंत. आता नेक्स्ट पार्ट पाहायचा आहे, नॉमेनक्लेचर ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. पहा, इंटरेस्टिंग नॉमेनक्लेचर आहे अल्डिहाइडचे आणि कीटोनचे सुद्धा. पहा, वन बाय वन आपण पहिले अल्डिहाइडचं नॉमेनक्लेचर समजून घेऊ आणि नंतर मग कीटोनचं नॉमेनक्लेचर समजून घेऊ. म्हणून आता आपल्याला नेक्स्ट पार्ट पाहायचा आहे, नॉमेनक्लेचर ऑफ अल्डिहाइड. सुरुवातीला आपण अल्डिहाइडचं नॉमेनक्लेचर करणार आहोत. अल्डिहाइडची ओळख काय, त्यामध्ये असणारा फंक्शनल ग्रुप CHO, अल्डिहाइड ग्रुप किंवा त्याला आपण काय म्हणत असतो, फॉर्मिल ग्रुप सुद्धा म्हणत असतो. चला, नॉमेनक्लेचर म्हटलं की मी तुम्हाला सांगितलं आहे की दोन प्रकारचे नॉमेनक्लेचर येणार आहे, एक कॉमन नेम सिस्टीम आणि दुसरी IUPAC नेम सिस्टीम. लक्ष द्या आता इकडे थोडं नॉमेनक्लेचर मध्ये. नॉमेनक्लेचर मध्ये दोन प्रकारच्या नॉमेनक्लेचर सिस्टीम वर डिस्कशन्स करणार आहोत आपण. सुरुवातीला अल्डिहाइडचं नॉमेनक्लेचर करणार आहोत आपण, एक कॉमन नेम सिस्टीम आणि दुसरी IUPAC नेम सिस्टीम. आता कॉमन नेम सिस्टीम मध्ये द कॉमन नेम ऑफ द अल्डिहाइड इज कम फ्रॉम द कॉमन नेम ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. कोणाच्या नावाने येत असते, कार्बोक्सिलिक ऍसिडच्या नावाने येत असते. पहा, लक्ष ठेवा. सर्वात पहिल्यांदा लक्षात ठेवायचं आहे की कॉमन नेम ऑफ अल्डिहाइड, जे कॉमन नेम आहे कोणाचे, अल्डिहाइड, it is come from the common name of carboxylic acid. Common name of carboxylic acid. Carboxylic acid च्या common name म्हणून आपण याचे काय करत असतो, नाव घेत असतो. And also we are using the alpha beta nomenclature system for the branch aldehyde. तुम्ही जर branch aldehyde जर घेतले, लक्ष द्या, तर branch aldehyde जर घेतले तर for इंडिकेटिंग द पोझिशन ऑफ, कशाची पोझिशन्स इंडिकेट करण्याची, सबस्टिट्यूएंटची पोझिशन इंडिकेट करण्यासाठी वी आर युजिंग द अल्फा बीटा सिस्टीम फॉर नेमिंग कॉमन नेम. कशासाठी, कॉमन नेम देण्यासाठी. कोणाचा, अल्डिहाइडचं. व्यवस्थित ऐकून घ्या काय सांगत राहिलं होते. अल्डिहाइडचे जेव्हा आपण कॉमन नेम सिस्टीम नुसार नॉमेनक्लेचर करणार आहोत, ते एक आहे ब्रँच अल्डिहाइडचे जे नॉमेनक्लेचर पाहणार आहोत आपण, तर ब्रँच अल्डिहाइडचे नॉमेनक्लेचर आपण अल्फा बीटा नॉमेनक्लेचर सिस्टीम नुसार पाहणार आहोत. आणि जनरली जे नॉमेनक्लेचर आहे कोणाचं, अल्डिहाइडचं, हे कोणाच्या नावाने येत असते, कार्बोक्सिलिक ऍसिडच्या नावाने येत असते.
वी आर रिप्लेसिंग द आयसी ऍसिड. आपण कार्बोक्सिलिक ऍसिड मधलं कॉमन नेम मधलं काय रिप्लेस करणार आहोत? आयसी ऍसिड रिप्लेस करणार आहोत फ्रॉम अल्डिहाइड. कशाने रिप्लेस करणार आहोत? अल्डिहाइड. व्यवस्थित ऐकून घ्या, इकडे पहा, लक्ष द्या. शेवटचं जे वर्डिंग आहे आयसी ऍसिड ते कशाने रिप्लेस करणार आहोत? अल्डिहाइड. चला एक एक एक्झाम्पल पाहू आपण. सर्वात पहिलं जे एक्झाम्पल आहे ना, सुरुवातीला मी कार्बोक्सिलिक ऍसिडच ड्रॉ करतो. पहिला कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणजे एक कार्बन वाला जो कार्बोक्सिलिक ऍसिड आहे तो पहिल्यांदा मी ड्रॉ करतो, है ना. हा जो ऍसिड आहे त्याचं नाव काय होतं सांगा बरं? फॉर्मिक ऍसिड. आणि हे जे नाव आहे फॉर्मिक ऍसिड हे कशावरून आलेलं आहे? त्याचं लॅटिन नेम जे फॉर्मिका आहे म्हणजे रेड अँट आहे, तर रेड अँटलाच आपण काय म्हणत असतो? फॉर्मिका, आहे की नाही. आणि म्हणून त्याच्यावरून त्याचं नाव दिलं गेलं होतं फॉर्मिक ऍसिड, कारण हे रेड अँटच्या बॉडी मधून पहिल्यांदा आयसोलेट करण्यात आलं होतं. बरोबर आहे. आणि म्हणून या कंपाऊंडचं जे नाव होतं ते होतं कॉमन नेम मध्ये फॉर्मिक ऍसिड. पहिले तर मी ऍसिडचे नॉमेनक्लेचर सांगून राहिले, पण आपण जर याच्यातला H काढून टाकला है ना, तर हा झाला आता अल्डिहाइड. आणि त्याच्यामुळे आयसी ऍसिड याच्यातला काढून टाकायला लागते आणि त्याच्या जागी काय लागतं? अल्डिहाइड. आणि म्हणून याचं नाव आहे फॉर्मॅल्डिहाइड. काय म्हणतो आपण? फॉर्मॅल्डिहाइड. समजून घ्यायला मी काय सांगितलं आहे ते? जो दोन कार्बन वाला अल्डिहाइड आहे, पहिले कार्बोक्सिलिक ऍसिड घेऊ दोन कार्बन वाला, ज्याचं कॉमन नेम काय होतं? ऍसिटिक ऍसिड. काय नाव होतं? ऍसिटिक ऍसिड. विनिगर बाय प्रॉडक्ट. विनिगर बाय प्रॉडक्ट जो असतो तर त्याला लॅटिन डिक्शनरी मध्ये काय म्हटलं? काय? ऍसिटम. आणि त्याच्यावर याचं नाव दिलं होतं ऍसिटिक ऍसिड. बरोबर आहे. पण या दोन कार्बन वाला जर आपण अल्डिहाइड बनवला CH3 डबल बॉन्ड OH, तर आयसी ऍसिडच्या जागी काय येणार आहे? अल्डिहाइड झाल्यामुळे अल्डिहाइड. म्हणून याचं नाव आहे ऍसिटा अल्डिहाइड. बरोबर आहे. जो तीन कार्बन वाला कार्बोक्सिलिक ऍसिड होता त्याचं जे नाव होतं ते आपण फॉस्फॅट. फॉस्फॅटला आपण लॅटिन डिक्शनरी मध्ये काय म्हटलं होतं? प्रोफॅट. आणि म्हणून याचं नाव दिलं होतं प्रोपिओनिक. काय म्हटलं होतं? प्रोपिओनिक ऍसिड या नावाने आपण याला ओळखत होतो. बरोबर आहे. पण हा आता जर मी अल्डिहाइड बनवला तीन कार्बन वाला, तर तीन कार्बन वाला जर आपण अल्डिहाइड बनवला तर त्याला आपण काय म्हणणार? आयसी ऍसिडच्या ऐवजी काय येणार आहे? अल्डिहाइड. म्हणून याचं नाव राहणार आहे प्रोपिओना अल्डिहाइड. क्लिअर होऊन राहिलं मी काय सांगितलंय ते? म्हणून मी काय म्हटलं ते लक्षात ठेवा. The common name of aldehyde is come from the common name of carboxylic acid. Only we are replacing the IC acid by aldehyde. क्लिअर झालं काय म्हटलंय ते? चला, चार कार्बन वाला जो कार्बोक्सिलिक ऍसिड आहे, या चार कार्बन वाल्या कार्बोक्सिलिक ऍसिडचं जे कॉमन नेम आहे ते कशावरून आणलेलं आहे माहिती आहे का? त्याला फर्स्ट कशामधून आयसोलेट केलं गेलं? बटर, है ना. आणि बटरलाच लॅटिन डिक्शनरी मध्ये काय नाव होतं? ब्यूटेरम. काय होतं? ब्यूटेरम. म्हणून याचं नाव देण्यात आलं होतं ब्यूटेरिक ऍसिड. काय नाव होतं? ब्यूटेरिक ऍसिड. चला मी याचा अल्डिहाइड बनवून टाकतो. OH च्या जागी काय आणतो? H. तर आयसी ऍसिडच्या ऐवजी काय येणार आहे? अल्डिहाइड. म्हणून याचं नाव आहे ब्यूटेरा अल्डिहाइड. क्लिअर झालं? तीनच कार्बन, तीनच सॉरी चार. ते बघा इथपर्यंत झालं आहे ना. चला लक्ष द्या. जेव्हा दोन कार्बन वाला अल्डिहाइड होता तर त्याला आपण काय म्हटलं होतं? ऍसिटा अल्डिहाइड, है ना. आणि हे जे ऍसिटा अल्डिहाइड आहे त्याच्यानंतर तीन कार्बन वाला आपण अल्डिहाइड जर घेतला तर तीन कार्बन वाला कार्बोक्सिलिक ऍसिड घेऊ पहिल्यांदा. तर तीन कार्बन वाला जो कार्बोक्सिलिक ऍसिड आहे याचं जे नाव आहे हे कशावरून आलेलं आहे? फॉस्फॅट. याला हा सर्वात पहिल्यांदा फॉस्फॅट मधून आयसोलेट करण्यात आला आणि फॉस्फॅटला लॅटिन डिक्शनरी मध्ये काय म्हणतात? प्रोपिओनिक ऍसिड, प्रोफॅट म्हणतात. आणि प्रोफॅट म्हटल्यामुळे आपण याचं नाव ठेवलं प्रोपिओनिक ऍसिड. बरोबर आहे. पण जर आता मी याच्या जागी OH च्या जागी काय आणला? H, तर हा झाला अल्डिहाइड. म्हणून आपण शेवटचा आयसी ऍसिड काढत असतो कॉमन नेम मधला आणि त्याच्या जागी काय आणतो? अल्डिहाइड. म्हणून याचं नाव आहे प्रोपिओना अल्डिहाइड. ठीक आहे. त्याच्यानंतर चार कार्बन वाला जो कार्बोक्सिलिक ऍसिड आहे तर या चार कार्बन वाल्या कार्बोक्सिलिक ऍसिडचं जे नाव आहे सर्वात पहिल्यांदा कशावरून दिलेलं आहे? बटर मधून याला आयसोलेट करण्यात आलेलं आहे. बटरला लॅटिन डिक्शनरी मध्ये ब्यूटेरम असं म्हणतात आणि म्हणून याचं नाव ठेवण्यात आलं होतं ब्यूटेरिक ऍसिड. काय नाव होतं? ब्यूटेरिक ऍसिड. पण आता मी याचा अल्डिहाइड बनवून टाकतो म्हणजे या OH च्या जागी, तर आयसी ऍसिडच्या ऐवजी काय येणार आहे? अल्डिहाइड. आणि म्हणून याचं नाव आहे ब्यूटेरा अल्डिहाइड. बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जे
फिफ्थ नंबरचा 5 कार्बन वाला कार्बोक्सिलिक ऍसिड. सुरुवातीला मी अनब्रँच कार्बोक्सिलिक ऍसिडचे नॉमेनक्लेचर समजावून सांगून राहिलो, बरोबर आहे. आता हा जो 5 कार्बन वाला कार्बोक्सिलिक ऍसिड आहे याचं जे नाव आहे हे कशावरून आणलेलं आहे आपण सांगा. व्हॅलेरिन प्लांटच्या रूट मधून याला काय केलं गेलं आहे, आयसोलेट करण्यात आलेलं आहे. सर्वात पहिल्यांदा व्हॅलेरिन प्लांटच्या रूट मधून आयसोलेट करण्यात आलं म्हणून याचं नाव आहे व्हॅलेरिक ऍसिड. काय म्हणतात, व्हॅलेरिक ऍसिड. आता मी जर याचा H अल्डिहाइडच्या ऍसिडच्या ऐवजी अल्डिहाइड बनवला तर आयसी ऍसिडच्या जागी काय येणार आहे, अल्डिहाइड. म्हणून याचं नाव येणार आहे व्हॅलेरा अल्डिहाइड. क्लिअर झालं. त्याच्यानंतर 6 कार्बन वाला जो कार्बोक्सिलिक ऍसिड आहे, मिनिमम आपल्याला 6 कार्बन पर्यंतची गरज आहे, बरोबर आहे. तर 6 कार्बन वाला जो कार्बोक्सिलिक ऍसिड आहे तर या कार्बनचं जे कॉमन नेम आहे हे त्याच्या सोर्सहून देण्यात आला आहे ना. आणि याचा सोर्स आहे कॅपर मिल्क ऑफ गोट, आहे की नाही. म्हणून याचं नाव ठेवण्यात आलं आहे कॅप्रोइक ऍसिड. काय म्हणतो आपण याला, कॅप्रोइक ऍसिड, बरोबर आहे. पण याचा जर मी अल्डिहाइड करून टाकला, OH च्या जागी H केला तर याच्या जागी काय येणार आहे, आयसी ऍसिडच्या जागी काय येणार आहे, अल्डिहाइड. आणि म्हणून याचं नाव येणार आहे कॅप्रो अल्डिहाइड. तर these are the various common name. हे काय झाले, कॉमन नेम, बरोबर आहे. आणि ह्या अल्डिहाइडचे जे कॉमन नेम आहे हे कोणाच्या नावाने आलेलं आहे, कॉमन नेम ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. ओनली वी आर रिप्लेसिंग द आयसी ऍसिड बाय अल्डिहाइड. ठीक आहे. इन ब्रँच ब्रँच अल्डिहाइड, जसं ब्रँच कार्बोक्सिलिक ऍसिडला ही अल्फा बीटा सिस्टीम वापरत असतात, तसंच जर यांच्यामध्ये ब्रँचिंग आली तर ब्रँचिंगच्या वेळेस आपण अल्फा बीटा टाइपची सिस्टीम वापरत असतो टू इंडिकेट द पोझिशन ऑफ सबस्टिट्यूएंट, बरोबर आहे. दिस कार्बोनिल कार्बन इन अल्डिहाइड इज कॉल्ड एज झिरो कार्बन एटम. त्याला काय म्हणतो आपण, झिरो कार्बन एटम, बरोबर आहे. The carbon which is attached to the carbonyl carbon is called as alpha carbon, बरोबर आहे. The next carbon is called as beta carbon, है कि नहीं. The next carbon is called as gamma carbon. Next carbon is called as delta carbon. Next carbon is called as alpha, beta, gamma, delta, omega, है कि नहीं. In this way we can indicate the positions of the substituent by using alpha beta substituent. म्हणजे सबस्टिट्यूएंट जेव्हा येईल इथे तर आपण अल्फा बीटा पोझिशनसून त्याच्या काय करतो, सबस्टिट्यूएंटच्या पोझिशन इंडिकेट करत असतो. फॉर एक्झाम्पल, एक जर मी अल्डिहाइड घेतला जे याच वर्षी विचारलेलं क्वेश्चन आहे, बरोबर आहे. CH3 CH2 CH, है की नाही, CH3 C डबल बॉन्ड OH. याचं IUPAC नॉमेनक्लेचर सांगा असा क्वेश्चन होता, बरोबर आहे. तर लॉंगेस्ट चेन मध्ये किती कार्बन होते, 4 है ना. 4 असल्यामुळे आपण कशाचा मेंबर बनणार आहोत, ब्युटेनचा. E रिप्लेस बाय काय होणार आहे, Al. आणि हा कार्बन नंबर 1 2 3 आणि 4 है ना. 2 पोझिशन्सले काय येते, मिथिल. आणि म्हणून याचं IUPAC नाव होतं 2 मिथिल ब्युटेन, बरोबर आहे. अशा प्रकारे हा तुम्हाला या वर्षी जे 2016 ची एक्झाम होती आपली, है की नाही, 16-17, तर त्या एक्झाम मध्ये हा क्वेश्चन विचारला होता, बरोबर आहे. याच्यासोबत दुसरा क्वेश्चन होता की रेसिमिक मिक्सचर. काय होता, डिफाइन रेसिमिक मिक्सचर. आणि त्याच्यासोबत ते होतं 1 मार्कासाठी. आणि दुसरा हा क्वेश्चन, राईट द IUPAC नेम ऑफ द फॉलोइंग कंपाउंड. असे 2 क्वेश्चन्स होते. आपला हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा ऑफ अल्केन मध्ये रेसिमिक मिक्सचर झालेला आहे, बरोबर आहे. क्वेश्चन एकदम सिंपल असते पण तोच क्वेश्चन विचारल अशी गॅरंटी नसते, त्याच्यामुळे पूर्ण चॅप्टर आलं पाहिजे, लक्षात ठेवा, बरोबर आहे. अशा प्रकारे चला आपल्याला IUPAC नाव नाही द्यायचं आहे ना, आपल्याला काय द्यायचं आहे, याचा कॉमन नेम द्यायचा आहे. तर कॉमन नेम जर विचारलं असतं तर आपण काय केलं असतं की लॉंगेस्ट चेन मध्ये किती कार्बन आहे, 4. त्याच्यानुसार कॉमन नेम दिलं असतं. काय दिलं असतं, ब्युटेरा अल्डिहाइड. जेवढे लॉंगेस्ट चेन मध्ये कार्बन असेल त्याच्यानुसार कॉमन नेम द्यायचं, कॉमन नेम सिस्टीम मध्ये लक्षात ठेवायचं आहे. 4 कार्बनला आपण कॉमन नेम मध्ये काय म्हणतो, ब्युटेरा अल्डिहाइड. काय म्हणसाल, ब्युटेरा अल्डिहाइड असं म्हणसाल, बरोबर आहे. त्याच्यानंतर सबस्टिट्यूएंट आहे का पाहायचं, आणि सबस्टिट्यूएंट असेल तर अल्फा बीटा पोझिशन काय करायचं, त्याला इंडिकेट करायचं. तर सबस्टिट्यूएंट आहे इथं 0 कार्बन
है ना, अल्फा बीटा आणि गॅमा. ते कोणत्या पोझिशनवर आहे, अल्फा. म्हणून याला काय, अल्फाले कोण आहे, मिथिल. म्हणून याचा कॉमन नेम राहणार आहे अल्फा मिथिल ब्युटेराल्डिहाइड. कळून राहिलं मी काय सांगून राहिलो होते. तर सिंपल आहे. तर जर ब्रँचिंग आली तर कॉमन नेम मध्ये आपण त्या ब्रँच वर जे सबस्टिट्यूएंट आहे त्याची पोझिशन इंडिकेट करण्यासाठी कोणत्या याचं डिनोशन्स वापरतो, अल्फा बीटा सिस्टीम हे वापरतो. बरोबर आहे, अल्फा बीटा नंबर वापरतो. जसं फॉर एक्झाम्पल एक नेक्स्ट एक्झाम्पल जर घेतलं आपण तर CH3 CH, जसं याचं जर असं नाव दिलं असतं तर काय म्हटलं असतं, आयसोब्युटेराल्डिहाइड. नो प्रॉब्लेम, आयसोब्युटेराल्डिहाइड म्हणता येईल. पण आपण याचं बेटर जे अल्फा बीटा नॉमेनक्लेचर सिस्टीम नुसार नॉमेनक्लेचर देणार आहोत ते काय राहणार आहे, तुम्हाला माहिती आहे लॉन्गेज चेन मध्ये किती कार्बन आहे, 3. त्याच्यामुळे कॉमन नेम काय राहणार आहे, प्रोपिऑनाल्डिहाइड. बरोबर आहे, प्रोपिऑनाल्डिहाइड आहे ना. त्याच्यानंतर 0 अल्फा बीटा, अल्फावर काय येते, मिथिल. म्हणून याचं नाव काय दिलं असतं, अल्फा मिथिल प्रोपिऑनाल्डिहाइड. काय म्हटलं असतं आपण याला, लक्षात आहे काय म्हटलं असतं, अल्फा मिथिल. कधी नाव एका वर्ड मध्ये आलं पाहिजे, अल्फा मिथिल प्रोपिऑनाल्डिहाइड असं याचं नाव आलं पाहिजे. क्लिअर झालं मी काय सांगितलं ते. नेक्स्ट जर फॉर्म्युला घेतला, असे खूप सारे फॉर्म्युले येतील. आपण कोणताही फॉर्म्युला असेल, जर सपोज हा फॉर्म्युला असेल आणि याला जर तुम्हाला विचारलं असतं की राईट कॉमन नेम ऑफ दिस अल्डिहाइड, या अल्डिहाइडचं कॉमन नेम लिहून दाखवा. तर काय सांगितलं असतं, सांगा किती कार्बन आहे लॉन्गेज चेन मध्ये, 1 2 3 4 1 2 3 4 5. लॉन्गेज चेन मध्ये 5 कार्बन आहे. 5 कार्बन जर अल्डिहाइड वगैरे असेल तर कॉमन नेम काय येत असते, व्हॅलेरा अल्डिहाइड. म्हणून तुम्ही काय म्हणसाल, व्हॅलेरा अल्डिहाइड. बरोबर आहे, व्हॅलेरा अल्डिहाइड आहे ना. त्याच्यानंतर 0 अल्फा बीटा गॅमा डेल्टा असे. ठीक आहे. आता पहा, अल्फाला एक येऊन राहिला आणि बीटाला एक सबस्टिट्यूट येऊन राहिला. म्हणून एक अल्फा कॉमा बीटा दोन्ही सारखे आहे म्हणून डायमिथिल. म्हणून याचं नाव आहे अल्फा बीटा डायमिथिल व्हॅलेरा अल्डिहाइड. क्लिअर होऊन राहिलं मी काय सांगितलंय ते. चला एक नेक्स्ट फॉर्म्युला घेतो मी, CH3 CH2 CH C2H5 C CH3 C डबल बॉन्ड OH. सांगायचं नाव जर द्यायचं असेल तर लॉन्गेज चेन मध्ये किती कार्बन आहे, 1 2 3 4 1 2 3 4. असे नाही घ्यायचे, 2 3 4 आणि 5 इकडून नाही घ्यायचे, लक्षात ठेवायचे आहे. त्याच्यात फंक्शनल ग्रुप आला पाहिजे. आणि म्हणून फंक्शनल ग्रुप इकडूनही 4 येते, इकडूनही 4 येते. आणि 4 कार्बन जर लॉन्गेज चेन मध्ये असेल तर कॉमन नेम मध्ये काय म्हणतात, ब्युटेराल्डिहाइड. काय म्हणतात त्याला, ब्युटेराल्डिहाइड. बरोबर आहे. 0 अल्फा बीटा गॅमा है ना. ठीक आहे. तर अल्फा पोझिशन वर काय इथिल आणि अल्फा वरच काय मिथिल. अलग अलग असेल तर आपण काय करत असतो, अल्फाबेटिकली अरेंज करत असतो. आणि म्हणून पहिले कोण आला पाहिजे, अल्फा इथिल अल्फा मिथिल. लक्षात ठेवायचं आहे, अल्फा अल्फा एकाच वेळेस नाही घ्यायचं. बरोबर आहे. अल्फा इथिल अल्फा मिथिल ब्युटेराल्डिहाइड. इन दिस वे वी कॅन राईट द कॉमन नेम फॉर द अल्डिहाइड. अल्डिहाइडचे कॉमन नेम असे आपण या प्रकारे लिहित असतो बाय युजिंग अल्फा बीटा नॉमेनक्लेचर सिस्टीम. क्लिअर होऊन राहिलं मी काय सांगितलं आहे ते. तर अल्फा बीटा नॉमेनक्लेचर सिस्टीम झाल्यानंतर आपण याला IUPAC नॉमेनक्लेचर देणार. काय देणार, IUPAC नॉमेनक्लेचर करू. आता इन IUPAC नॉमेनक्लेचर जेव्हा आपण IUPAC नॉमेनक्लेचर करणार व्हायचं तर याचा IUPAC नाव कोणाच्या नावाने येत असते, पॅरेंट अल्केनच्या. कोणाच्या नावाने येत असते, पॅरेंट अल्केन. कोणताही ॲलिफॅटिक कंपाऊंड असेल तर त्याचं पॅरेंट नेम कोणाच्या नावाने येत असते, पॅरेंट अल्केनच्या. आपण शेवटचा ई रिप्लेस कशाने करत असतो, AL. अल्कोहोल आणि अल्डिहाइड मध्ये खूप कन्फ्युजन आहे पोरांचं, लक्षात ठेवायचं. जे कर्सिव्ह लिहिते त्याचा OA सारखाच दिसते आहे की नाही, आणि AO सारखाच दिसते. आम्ही त्याला 0 मार्क देऊन टाकतो, लक्षात ठेवा. आमच्या काय डोक्याला एखाद्यानं पेपरले तकलीफ दिली की A आणि O त्याचा समजतच नाही काय लिहिलेलं आहे ते, कसं काय मी समजून घ्यायचं, त्यानं OL लिहिला का AL लिहिला. म्हणून थोडं लक्षात ठेवायचं की जेव्हा नॉमेनक्लेचर कमीत कमी लिहिता
हा तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये कर्सिव्ह लिहा थोडंफार, आहे की नाही, पण जेव्हा क्लिअर नॉमेनक्लेचर लिहिता तर त्याच्यावर कर्सिव्ह तुमचा अल्कोहोल आणि अल्डिहाइड साठी तरी आणू नका, बरोबर आहे. तर त्याच्यामुळं अल्केनल काय येणार आहे, अल्केनल असं याचं आयपीएस नाव आहे पाहिजे. कशाचं, अल्डिहाइडचं. चला घ्या फॉर एक्झाम्पल सर्वात पहिला अल्डिहाइड घेऊ आपण जो आपल्यापाशीच आहे, फॉर्मॅल्डिहाइड, आहे की नाही. आयपीएससी मध्ये आपण काय करत असतो, सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन, त्याच्यानंतर काउंट द नंबर ऑफ कार्बन एटम अँड गिव्ह द पॅरेंट नेम ऑफ अल्केन. एक कार्बन असल्यामुळे आपण याचा कशाचा मेंबर बनणार आहोत, मिथेन, ई रिप्लेस बाय एल, म्हणून याचा आयपीएससी नेम येणार आहे मिथेनॉल. दोन कार्बन असेल तर त्याला आपण काय म्हणतो, इथेन, ई रिप्लेस बाय एल, इथेनॉल. तीन कार्बन वाला जो असेल तर तीन कार्बन असेल तर प्रोपेनचा मेंबर ई रिप्लेस बाय एल, है ना. पोझिशन इंडिकेट करायची गरज पडणार नाही, तसं कारण आहे की इट इज ऑलवेज ऍट द टर्मिनल, वन नंबरलेच असते ते, बरोबर आहे. चार कार्बन असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, ब्युटेनचा मेंबर ई रिप्लेस बाय एल, ब्युटेनॉल. पाच कार्बन असेल तर पेंटेनॉल, काय म्हणसाल, पेंटेनॉल. आणि सहा कार्बन असेल तर हेक्सेनॉल. अशा प्रकारे आपण आययुपीएससी नॉमेनक्लेचर देत असतो, ई रिप्लेस बाय एल असं आपण याला नॉमेनक्लेचर देणार आहोत. पण ज्यावेळेस आता ब्रँच अल्डिहाइड येतील त्यावेळेस नंबरिंग येतील, आहे की नाही. त्याच्यामुळे इन ब्रँच अल्डिहाइड जर तुम्ही एक ब्रँच अल्डिहाइड घेतले आणि यांचे नॉमेनक्लेचर करतो म्हटलं तर काय होणार आहे, पहा लक्षात ठेवायचं आहे. This carbonyl carbon in aldehyde is always numbered as 1. IUPAC nomenclature करतात. आणि then number the longest chain where the substituent are near. जिथून सबस्टिट्यूएंट जवळ येतात तिथून काय करत असते, नंबरिंग देत असते. म्हणून 1 2 3 लॉंगेस्ट चेन मध्ये असेही 3 आहे, असेही 3 आहे. आणि 3 असल्यामुळे आपण काय म्हणणार आहोत, प्रोपेनचा मेंबर म्हणणार आहोत, ई रिप्लेस बाय एल. आता तुम्ही 1 दिला असता तर 1 एल लिहिलं असतं तरी काही फरक पडला नसता, आणि 1 लिहिलं नसतं तरी काही फरक पडला नसता, कारण कार्बोनिल ग्रुप जो अल्डिहाइड मधला असतो ऑलवेज ऍट द टर्मिनल, तो कुठंच म्हणजे मदत येणार नाही, बरोबर आहे. त्याच्यानंतर सबस्टिट्यूएंटची पोझिशन इंडिकेट करा, कोणत्या पोझिशन्सला आहे, 2, म्हणून याचं नाव आहे 2 मिथिल प्रोपेन, प्रोपेनॉल किंवा प्रोपेन 1AL असंही म्हणू शकता तुम्ही, ठीक आहे. नेक्स्ट असा एक कोणताही फॉर्म्युला देऊ द्या तुम्हाला, आणि असं तुम्हाला म्हटलं असतं की राईट द आययुपीएसी नेम ऑफ द कंपाऊंड, या कंपाऊंडचा आययुपीएसी नॉमेनक्लेचर काढून दाखवा म्हटलं असतं. तर लॉंगेस्ट चेन मध्ये 1 2 3 4 किंवा 1 2 3, तर लॉंगेस्ट चेन मध्ये किती कार्बन येतात, 4, आहे की नाही. त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत, 4 कार्बन असल्यामुळे कशाचा मेंबर म्हणसाल, ब्युटेन, ई रिप्लेस बाय एल, अल्डिहाइड असल्यामुळे 1 2 3 आणि 4, 2 पोझिशन्सले कोण आहे, मिथिल, म्हणून तुम्ही दिलं असतं 2 मिथिल ब्युटेनॉल असं याचं नाव दिलं असतं. क्लिअर होऊन जाईल मी काय सांगितलं आहे ते, पहा. असं कोणताही असू द्या, तुम्हाला जर कोणताही फॉर्म्युला काढायला दिला असता आणि तुम्हाला सांगितलं असतं की या फॉर्म्युल्यातला त्याचं आययुपीएसी नॉमेनक्लेचर करून दाखवा, तर सिंपल आहे. काय करसाल, 1 2 3 4 1 2 3 4 कुठूनही घेतलं तरी 4 कार्बन येतात, 4 कार्बन येत असेल तर ब्युटेनॉल, आहे की नाही. म्हणून 1 2 3 4, आहे की नाही. एक 2 ले मिथिल आहे, एक 3 ले मिथिल, 2 3 3, एक 3 ले मिथिल आहे, त्याच्यामुळे 2 3 3 असल्यामुळे ट्राय आणि मिथिल काय येणार आहे, अशा प्रकारे याचं आययुपीएसी नाव येणार आहे. म्हणजे कसंही नाव देऊ द्या, तुम्हाला त्याला काय देता येईल, आययुपीएसी नॉमेनक्लेचर करता येईल. क्लिअर होऊन राहिलं काय सांगितलं आहे ते. अशा प्रकारे आपण अल्डिहाइडचे काय करत असतो, नॉमेनक्लेचर करत असतो. त्याच्यानंतर नॉमेनक्लेचर ऑफ कीटोन, नॉमेनक्लेचर वर आपण ऑलरेडी 11th मध्ये खूप सारे क्वेश्चन्स पाहिलेले आहेत, म्हणजे खूप सारे नॉमेनक्लेचर पाहिलेले आहेत. आता तुम्ही किती प्रॅक्टिस केली त्याच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला किती येते म्हणून, आहे ना. तर आपण काहीच केलं नसेल तर आता तरी काहीतरी करायला लागलं आहे ना. ज्यांनी 11वीत आता काहीच केलं नाही नॉमेनक्लेचर वर, त्यांनी कमीत कमी, कारण कोणतंही चॅप्टर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं येण्यासाठी त्याच्या प्रत्येक फॉर्म्युल्याला नाव कसं द्यायचं किंवा फॉर्म्युला काढता आला पाहिजे, हे 2 सर्वात महत्वाच्या गोष्टी आहेत. तरच तुम्हाला समोर प्रोसीड होता येते, बरोबर आहे. कारण जेव्हा आम्ही पेपर चेक करतो की नाही आता, तर त्या पेपर चेक करण्याच्या याच्यात आम्हाला असं लक्षात येते की 80% कुठल्याला अजूनही पेपरमध्ये व्यवस्थित लिहिता येत नाही, लक्षात ठेवायचं.
पहा नेक्स्ट पाहणार नॉमेनक्लेचर ऑफ कीटोन. नॉमेनक्लेचर ऑफ कीटोन. आता कीटोनचं नॉमेनक्लेचर करताना पुन्हा दोन प्रकारचं नॉमेनक्लेचर करणारा, एक कॉमन नेम सिस्टीम आणि दुसरी कोणती राहणारा, लक्ष द्या, एक कॉमन नेम सिस्टीम आणि दुसरी IUPAC नेम सिस्टीम. या दोन प्रकारच्या नॉमेनक्लेचरच्या सिस्टीम पाहणार आहोत. आता कॉमन नेम सिस्टीम आणि IUPAC नेम सिस्टीम मध्ये काय आहे ते पाहू. जेव्हा कॉमन नेम सिस्टीम नुसार आपण कीटोनचं नाव देणार आहोत, RCO R डॅश हे माहिती आहे सर्वांना. फर्स्ट नेम दी कोणाला नाव देणार आहोत, अल्किल ग्रुप. सारखे असेल तर डाय प्रिफिक्स वापरतो, अलग अलग असेल तर अल्फाबेटिकली. अँड देन फॉलोड दी वर्ड फंक्शनल ग्रुप ऍज ए कीटोन. आणि अल्किल ग्रुप तुम्हाला माहिती आहे, अल्किल मध्ये यंग, आयसो, सेकंडरी, टर्शरी, न्यू असे खूप सारे अल्किल ग्रुप येतील. त्याच्यामुळे कॉमन नेम मध्ये तुम्हाला त्यांचे नाव इझिली देता येते. आणि जेव्हा आपण IUPAC नॉमेनक्लेचर करत असतो कोणाचं, कीटोनचं, IUPAC नेम ऑफ कीटोन इज ऑल्सो कंपाउंड द IUPAC नेम ऑफ पॅरेंट अल्केन एलिफॅटिक कीटोनचं. ई रिप्लेस बाय काय करणार आहोत आपण, ONE. त्याच्यामुळे IUPAC नाव काय येणार आहे कोणत्या कीटोनचं, अल्केनो. बरोबर आहे. अशा प्रकारे फॉर एक्झाम्पल आता इथे एक्झाम्पल घेऊ आपण. सर्वात पहिला जो कीटोन असेल आहे की नाही, तर इकडूनही मिथिल ग्रुप आहे, इकडूनही मिथिल ग्रुप आहे, म्हणून आपण काय करणार आहोत, डाय मिथिल कीटोन है ना. आणि मी तुम्हाला सांगितलं आहे की डायमिथिल कीटोनला एक लाडानं कोणतं नाव आहे म्हटलं, ऍसिटोन. याला स्पेशली ऍसिटोन या नावानं ओळखले जात असते. बरोबर आहे की नाही. आता याचं IUPAC नाव देतो म्हटलं तर लॉंगेस्ट चेन मध्ये किती कार्बन आहे, 3. म्हणून प्रोपेनचा मेंबर ई रिप्लेस बाय ONE. नंबर द्यायचा जिथून कार्बोनिल ग्रुप काय येतो, जवळ येतो. 2 लिहिला काय, नाही लिहिला काय तरी चालतंय, आहे की नाही. अशा प्रकारे त्यानंतर सेकंड एक्झाम्पल घेऊ आपण. इकडून 1 2 आहे ना, इकडून एक मिथिल ग्रुप घेऊ, इथिल, आणि इकडे देऊ आपण मिथिल है ना. तर म्हणून याचं नाव काय देणार आहोत, अलग अलग असल्यामुळे इथिल मिथिल कीटोन असं याचं नाव देणार आहोत. बरोबर आहे. त्यानंतर IUPAC नॉमेनक्लेचर करताना टोटल कार्बन किती आहे, 4. आणि 4 कार्बन असं नसल्यामुळे तर काय म्हणणार आहोत, ब्युटेनचा मेंबर ई रिप्लेस बाय ONE. नंबरिंग द लॉंगेस्ट चेन वेअर द फंक्शनल ग्रुप इज नियरर. 2 नंबरलेस कार्बोनिल ग्रुप येईल म्हणून इकडूनच नंबरिंग घ्यायची, इकडून 3 नंबर लिहावा असतात म्हणून इंडिकेट द पोझिशन ऑफ फंक्शनल ग्रुप, आहे की नाही. अशा प्रकारे नेक्स्ट जर कीटोन घेतला असता मी, आयसोप्रोपिल घेतला असता आणि इकडे कार्बोनिल ग्रुप घेतला असता, आहे की नाही. इकडे आहे आयसोप्रोपिल किंवा सेकंडरी प्रोपिल आणि इकडे कोणता आहे, मिथिल. म्हणून कॉमन नेम मध्ये काय म्हटलं असतं याला सांगा, अल्फाबेटिकल अरेंज मध्ये मिथिल आयसोप्रोपिल कीटोन. काय म्हटलं असतं याला, मिथिल आयसोप्रोपिल कीटोन असं नाव दिलं असतं. IUPAC मध्ये काय दिलं असतं सांगा, लॉंगेस्ट चेन मध्ये कार्बन मोजले असते ज्याच्यात फंक्शनल ग्रुप आला पाहिजे. 1 2 3 4 1 2 3 4 है ना. कुठूनही 4 येणार आहे म्हणून लॉंगेस्ट चेन मध्ये किती कार्बन आहे, 4. 4 असल्यामुळे काय म्हणसाल, ब्युटेन ई रिप्लेस बाय ONE कीटोन असल्यामुळे. नंबरिंग द लॉंगेस्ट चेन वेअर द फंक्शनल ग्रुप इज नियरर, है की नाही. 2 ले तुमचा कार्बोनिल ग्रुप येणार आहे म्हणून ब्यूट 2 ONE है ना, ब्युटेन 2 ONE. त्याच्यानंतर 3 ले काय दिसतं तुम्हाला, सबस्टिट्यूएंट मिथिल ग्रुप म्हणून याचं नाव दिलं असतं 3 मिथिल ब्युटेन 2 ONE. क्लिअर होऊन राहिलं काय सांगितलंय ते. असं कोणताही कीटोन काढू द्या, तुम्हाला कीटोनचे नॉमेनक्लेचर इझिली देता येईल, आहे ना. या टाइपचा कीटोन जरी असेल आणि म्हटलं असतं राईट द कॉमन नेम ऑफ दिस कीटोन, या कीटोनचं कॉमन नेम जर विचारलं असतं, इकडूनही प्रोपिल आहे इकडूनही प्रोपिल आहे, तर त्याच्यामुळे काय लावलं असतं, डाय. दोन्ही कोणते आहे, आयसोप्रोपिल किंवा सेकंडरी सुद्धा म्हटलं असतं तरी चाललं असतं. डाय आयसोप्रोपिल किंवा डाय सेकंडरी प्रोपिल कीटोन. IUPAC नॉमेनक्लेचर जर विचारलं असतं तर काय केलं असतं, 1 2 3 4 5 1 2 3 4 5 कुठूनही घेतले असते तर किती कार्बन आले असते, 5. आणि 5 कार्बन लॉंगेस्ट चेन मध्ये असल्यामुळे कशाचा मेंबर म्हटलं असतं, पेंटेन ई रिप्लेस बाय ONE, है की नाही. नंबर दिला असता आपण 1 2 3 4 आणि 5. 3 नंबरले कार्बोनिल ग्रुप दिसते त्याच्यामुळे 3 पोझिशन्सले काय दिलं असता, कार्बोनिल है ना. 2 आणि 4 पोझिशन्सले काय, मिथिल, आणि त्याच्यामुळे काय म्हटलं असतं, 2 4 आणि डाय मिथिल 2 4 डायमिथिल पेंटेन 3 ONE असं याचं नाव दिलं असतं. क्लिअर होऊन राहिलं काय सांगितलंय ते. म्हणून या प्रकारे तुम्ही सर्व एलिफॅटिक कंपाऊंड जर असेल कोणताही आणि याचं नॉमेनक्लेचर द्यायला लावलं असतं तुम्हाला, तर अशा प्रकारे
ठीक आहे. आता या कंपाऊंडचं कॉमन नेम देऊ आपण या कीटोनचं. तर काय होणार आहे सांगा. हा कीटोन तर आहेच माहिती आहे तुम्हाला. इकडून कोणता आहे ब्युटीन, पण कोणता ब्युटीला आहे टर्शरी, आणि इकडून कोणता आहे आयसोप्रोपिक. म्हणून आता पहिल्यांदा कोण येणार आहे बी आणि नंतर पी आहे की नाही. म्हणून अल्फाबेटिकली ऑरेंज कसं आलेले काय म्हणसाल टर्शरी ब्युटीन आहे ना, आयसोप्रोपिक आणि फंक्शनल ग्रुप कोणता आहे कीटोन. त्याच्यामुळे तुम्ही याचं नाव दिलं असतं टर्शरी ब्युटील आयसोप्रोपिल कीटोन. हे कोणतं नाव आहे याचं कॉमन नेम. आययुपीएस नॉमेनक्लेचर जर द्या म्हटलं असतं याचं तर काय केलं असतं 1 2 3 4 5 1 2 3 4 5 कुठूनही काउंट करून पाहिलं असतं तुम्हाला तेवढेच भेटले असते. बरोबर आहे की नाही. म्हणून 5 आहे म्हणून काय म्हटलं असतं पेंटेनचा मेंबर ई रिप्लेस बाय ओएन कीटोन असल्यामुळे नंबर द्यावा लागला असता जिथून फंक्शनल ग्रुप काय येतो जवळ 1 2 3 1 2 3 दोन्हीकडून सारखा येते. पण नंबर कुठून द्यायचा कोणत्याही साईडने दिलं चालते का नाही. इकडून काय होते की सबस्टिट्यूएंट जास्त येतात, इकडून कमी सबस्टिट्यूएंट येतात. म्हणून जिथून सबस्टिट्यूएंट जास्त येणार आहे त्या पोझिशन कडून आपण त्याला काय करणार आहोत नंबर देणार आहोत. म्हणून 1 2 3 4 5 असं द्यायचं. बरोबर आहे. असे काही टिपिकल नॉमेनक्लेचर विचारू शकतात. थोडस त्यांना नॉमेनक्लेचर वर कठीण क्वेश्चन करायचं असेल तर करू शकतात ते. तर 3 ला ओएन आहे म्हणून 3 है ना. आता इथे 2 2 ला 2 मिथिला आहे आणि 4 ला मिथिला आहे म्हणून 2 2 4 3 असल्यामुळे ट्राय सारखेच असल्यामुळे मिथिल पेंटेन 3 ओएन. अशा प्रकारे आपण यांचे काय करणार आहोत आययुपीएस चे नॉमेनक्लेचर करणार आहोत. असे तुम्ही खूप सारे कीटोन काढू शकता आणि त्यांचे काय देऊ शकता नॉमेनक्लेचर करू शकता. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. आता पहा तर हे जे कीटोन आणि अल्डिहाइड आपण काढून राहिलो तर या कीटोन आणि अल्डिहाइडचे नॉमेनक्लेचर तर आपल्याला आलेच पाहिजे. आता नेक्स्ट पॉइंट आहे आपला प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. तर ऑलरेडी आपल्याला याच्या प्रिपरेशनच्या मेथड बऱ्याचशा माहिती आहे, लक्षात ठेवायचं आहे. पण जसं आपण वाचलं तर माहित पडेल पहिल्यांदा की आपण अल्डिहाइड आणि कीटोन कोणापासून तयार करू शकतो. सांगा बरं एखादी मेथड की ज्याच्यापासून तुम्हाला अल्डिहाइड कीटोन तयार करता येते. जे त्याची डेफिनेशन आहे तेच पहिलं त्याचं प्रिपरेशन आहे. बरोबर आहे की नाही. अल्डिहाइड कीटोन कोणापासून तयार करून राहिलो आपण अल्कोहोल पासून है ना, म्हणजे ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल. आणि म्हणून अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं तर काय तयार होणार आहे अल्डिहाइड अँड कीटोन. त्याच्यानंतर नॅचरली बऱ्याचशा ऑक्सिडेशन रिएक्शनच असेल है ना. ओझोनोलिसिस करणार आपण जे 11th मध्ये आपल्याला ओझोनोलिसिस ऑफ अल्कीन आहे की नाही. त्यावेळेस अल्डिहाइड अँड कीटोन तयार होणार आहे. त्याच्यानंतर हायड्रोलिसिस रिएक्शन होऊन आपण काय तयार करणार आहोत अल्डिहाइड आणि कीटोन बनवणार आहोत. क्लिअर झालं इथपर्यंत सर्वांना समजलं मी काय सांगितलं आहे ते. तर काही नॉमेनक्लेचर जर आपण पाहिले एक्झाम्पल तर आपण सांगू शकतो की याच्यातले कोणते कोणते अजून अल्डिहाइड कीटोनचे नॉमेनक्लेचर येणार आहे. ठीक आहे. काही एक्झाम्पल दिले तर